7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी टॉप कटिंग. टॉपचं कसं कटिंग केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी आज तयार केलेला आहे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो. तर मी कालच्या दिवशी पॅन्टची कटिंग केलेली होती आणि आता ही टॉपची कटिंग आहे. ओके, तर 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि तो फक्त 1.25 मीटरचा कपडा आहे. तर 4 फोल्डमध्ये आपण कपडा घेतलेला आहे, त्याची घडी करून झालेली आहे आणि आता आपल्याला चेस्ट, वेस्ट आणि हिपचे माप घ्यायचे आहे. तर चेस्ट घेतलेली आहे 24 इंच. तुमची कोणतीही असू शकते, कितीही माप असू शकता, 22, 24, 28. तसा 24 इंच त्याचा 1/4 केला असता 6 इंच येतो आणि त्याच्यामध्ये आपण मार्जिन टाकायची आहे 2 इंच. ओके, 6, 7, 8 असे 2 इंच आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन ठेवायचं आहे. ओके, तर 8 इंचाची आपण पूर्ण घडी घेतलेली आहे, मार्जिन आखून घेतलेला आहे. ओके, आणि तो स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. एक सरळ लाईन आपण तयार करून घेतलेली आहे आधी, कारण अप डाऊन होत होता कपडा, त्याच्यासाठी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर माप आखायची. ओके, तर आपल्याला चेस्टचा 4था घेतलेला आहे ऑलरेडी आणि आता घ्यायचं आहे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर. तर शोल्डर तुम्हाला माहितीच आहे, मी मापे आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे की शोल्डर कसं मोजता आणि कसं घेता. तर हाफ शोल्डर घेतलेला आहे मी आणि गळारुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि छोटी मुलगी आहे ती 8च वर्षाची, तर तिचं शोल्डर 10 इंच आहे. तर त्याचं निम्मे केला आपण तर 5 इंच होतो. ओके, जेवढं शोल्डर घेतलं आहे आपण हाफ शोल्डर, तर त्याचे निम्मे करायचं. ओके, तर ते आलेलं आहे 5 इंच आणि आपण तो बॉक्स तयार करून घेऊ. पाच इंचाचा बॉक्स तयार करून झाल्यानंतर माप व्यवस्थित घ्यायचं, कारण की ऑन फोल्डच्या साईडनं कमी जास्ती होऊ शकतं पुढे अंतर राखायसाठी. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं की वरतून आणि खालतून चेक करून घ्यायचं. ओके, आणि 1 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे, क्रॉस मार्जिन असते, ती क्रॉस घेतलेलं असतं काकुलीच्या भागासाठी, मापासाठी, आणि तो आकार तयार करून घेतलेला होता. आणि हे 5 इंचाचे आपण गळा घेतलेला आहे आणि तो ड्रॉ केलेला आहे पंचकोनी आकारामध्ये. आणि व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तुमचे माप काहीही असू शकता, तुम्ही असेच माप घ्यायचे. आणि आता कमरेचं माप आहे 13 इंच. कमरेचं उंची जी आहे, म्हणजे ब्लाऊज इतकी उंची कमरेपर्यंत, चेस्टच्या खाली 2 किंवा 3 इंच जे भाग असतो त्या भागाला आपण कमरेचा घेर म्हणत असतो. तर तो घेतलेला आहे. कमरेचा घेर उंची, कमरेचा घेर वेगळा येतो आणि कमरेची उंची वेगळी येते. तर ही सीटची उंची घेतलेली आहे 18 इंच. तर आता कमरेचा जो घेर आहे तो आपण घेतलेला आहे 22 ते 23 इंच, 22 इंच घेतलेला आहे. ओके, 22 इंचचा कमरेचा घेर घेतलेला आहे. त्याला 4 ने डिवाइड करायचं आणि त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवायचं. ओके, तर ते आलेलं आहे 5.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केलेले आहे, तर ते झालेले आहे 7.5 आणि ते आडव्या भागामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची. तर चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन हे दोन्ही एकत्र करून घ्यायची आहे क्रॉस मार्जिनमध्ये. तर आपल्याला सीटचं घेर घ्यायचं आहे. तर सीटचा घेर होता 27 इंच आणि 27चा 4था केला असता. तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा करू शकता किंवा असा मी जर टेप ठेवत आहे त्या टेपवरती मार्जिन जसं येत आहे त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, तर 27चा 4था आपल्याला 6.25 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच मी ॲड केलेले आहे, तर 9.25 तिथं भरलेले आहे. तर 9.25 इंच आपल्याला सीटचा जो घेर आहे त्या घेरासाठी लागत आहे 9.25 इंच.
ओके. आणि कमरेचा जो भाग आहे तो घेर आणि सीटचा घेर आपण तो जॉईन करून घेतलेला आहे क्रॉस लाईन टाकून. ओके. आणि जी सीटचा जो भाग आलेला आहे तिथून आपल्याला खाली जो भाग उरतो त्याच्यासाठी पूर्ण लेंथ तयार करायची असते. तर आता जेवढा टॉपची उंची घेतलेली आहे तुम्ही मांडीपर्यंत घ्या, टोंग्यापर्यंत घ्या, टोंग्याच्या खाली घ्या. त्याच्यानुसार तुम्ही खाली कितीही लेंथ घेऊ शकता. अकॉर्डिंग टू म्हणजे बेबीच्या हिच्यावर असतं की किती उंच आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. शॉर्ट्स पण घेऊ शकता आणि लाँग पण घेऊ शकता. ओके. तर मी हे मीडियम साईजचं घेतलेलं आहे आणि हे कट करून घेते. ते कट करून खालचा जो भाग आहे जे रिकामं राहिलेला आहे ते. आणि बघा कातर बिलकुल चालत नाही आहे, कारण माझा तन्मय ना खूप आगाऊ आहे. माझ्या तन्मयनं वायर काटलेली दिसते आहे आणि त्याच्यामुळे ना माझी कातर पण खराब करून टाकलेली आहे भाऊने. ओके. तर आता जी मार्जिन आहे ती आता आपल्याला व्यवस्थित जी आपली हिपची म्हणजे आपण हिप म्हणतो सीटचा जो भाग आहे तो सीटचा भाग तिथून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून आपल्याला जे कट्स असतात आपण बसतो सीटच्या भागामध्ये तेव्हा जेव्हा आपण कट टाकत असतो त्याच्यासाठी मार्जिन ठेवावी लागते, म्हणून तो भाग आपण सोडून दिलेला आहे. तर आता गळा कट करून घेतलेला आहे आणि कातर खूपच त्रास देऊन राहिली, कारण की कातर भाऊनं खूप भारा वाजवले आहे कातरचे. त्यांना दोघी बापलेकांना नाही सांगितलेलं आहे कात्रीला हात लावायला, तरी पण ते ह्याला लावतच असता. बघा कातर बिलकुल चालत नाही आहे, समोरचा दात पडलेला आहे कात्रीचा. नुसते आगाऊ कामं करत असता. चला कामं तर काही थांबत नाही. शोल्डर डाऊन केलेला आहे अर्धा इंच, ते क्रॉस करून घेतलेला आहे आणि जिथून क्रॉस लाईन आपण 1 इंचाची ठेवलेली होती तो गळ्याचा आकार तयार करून घेतलेला होता. चेस्ट लाईन जी टाकलेली होती तिथून वेस्ट लाईन आणि हिप लाईन. ओके. आणि स्ट्रेट आपण कटसाठी ठेवलेला होता ते पूर्णचं पूर्ण कट झालेला आहे. आणि जर तुम्हाला हे मापे समजलेले नसतील तर मी एका दिवशी तुम्हाला फळ्यावरती ड्रॉ करून दाखवेल की शोल्डरचा भाग कोणता, गळारुंदी कोणती, काकुलीचा भाग कोणता, चेस्ट लाईन कोणती, वेस्ट लाईन कोणती आणि हिप लाईन कोणती. ओके. हिप लाईनला आपण सीट पण म्हणतो, सीटचा घेर, कमरेचा घेर आणि छातीचा घेर. ओके. हे तुम्हाला नाही समजत असेल तर मी नक्की व्हिडिओ तयार करेल आणि रोजचा एक व्हिडिओ आपल्याला टाकायचाच असतो, त्याच्यासाठी काही ना काही नवनवीन आपल्याला करायचंच असतं. तर टॉपच्यासाठी मला वाटत होतं थोडासा कपडा आहे ना थोडासा विरळ होता, म्हणजे खूप पातळ कपडा होता, तर मला तसं आवडत नाही. तर मी त्याच्यासाठी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि डबल फोल्डमध्ये अस्तर आहे, त्याच्यामुळे मी हे पूर्ण लेंथ 1 इंच 1.5 इंच अशी कमी पडेल अशी लेंथ मी कट करून घेतलेली आहे. या टॉपची कटिंग मी नेक्स्टमध्ये दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला बनवायचा आहे पॅन्टचा व्हिडिओ. जो पॅन्टचा कटिंग केलेला आहे ते कटिंगचा व्हिडिओ पूर्ण दाखवायचा आहे की आपण ते कटिंग कशी शिवली, केलेली कटिंग कशी शिवली आणि ह्या टॉपची पण नंतर टाकणार आहे. तर जय स्वामीनारायण. थँक्यू फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.